महामार्गावर खोल खाचांमुळे आणखी एक भीषण अपघात. भंडाऱ्याच्या महिलेची मृत्यूशी झुंज. कॉन्क्रीटच्या रामटेक राष्ट्रीय महामार्गावरील एक्सपान्शन जॉईंट्स तयार करण्याकरिता पाडण्यात आलेल्या खाचा अमर्याद वाढल्याने ठिकठिकाणी रस्त्याला अनियमित तडे गेल्याचे भयाण वास्तव पुढे आले आहे. याच चढउतार खाचेत दुचाकीचे चाक अडकून काटेबहामणी शिवारात रविवार 31 मेच्या रात्री घडलेल्या अपघातात 55 वर्षीय प्रमिला प्रमोद काळसर्पे राहणार भंडारा ह्या कोम्यात गेल्याने मृत्यूशी झुंज देत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली असून सालई खुर्द येथील 22 वर्षीय दुचाकी चालक लोकेश आंबाडारे थोडक्यात बचावला आहे. मागील 3 दिवसात घडलेल्या रीतसर अपघातांमध्ये तब्बल 3 लोकांनी आपला जीव गमावला असताना अपघातांच्या साखळीत भर घालणारी ही घटना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या दायित्व क्षमतेवर प्रश्न उपस्थित करणारी ठरत आहे. आमचे प्रतिनिधी नितीन लिल्हारे यांच्या ग्राउंड रिपोर्टिंगमधून या महामार्गावरील अनेक तांत्रिक चुका पुढे आलेल्या आहेत. तापमानातील चढउतार वगळला तर येथे रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेले मोठाले खचके, खड्डे आणि या अरुंद भिगा कामाचा दर्जा सांगून जात आहेत. तर खापा ते सालई खुर्द व पुढे याच मार्गावर अनेक ठिकाणी तडे गेलेले असून काटेबहामणी शिवारात कित्येक ठिकाणच्या खाचा या 5 ते 7 इंच खोल गेल्याने महामार्गाचे संतुलनच बिघडले आहे. याच एका कारणाने येथे अपघातात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तर यावर स्थानिकांच्या संतप्त प्रतिक्रिया देखील आता पुढे येऊ लागलेल्या आहेत. मी सालई खुर्द निवासी, या रामटेक रोडवर माझं गाव आहे. या महामार्गावर खूप सारे गड्डे आहेत. या गड्ड्यामुळे कोणाच्या मोटरसायकलचा अपघात, कोणाच्या 4 व्हीलरचा सुद्धा अपघात होत असतो. आणि इथं अपघातामुळे लोकांचा जीव चालला, कोणाचा पाय चालला, अपंगत्व. मात्र यावर संबंधित विभागाने तत्काळ दुरुस्ती राबवून घेत भविष्यातील संभाव्य धोके टाळण्याची गरज आहे.